आणि याच संदर्भातली आणखी एक बातमी। यूट्यूबर म्हणून देशभरात हिंडून भारताची माहिती गोळा करणारी आणि टिचभर पैशासाठी ती माहिती पाकिस्तानच्या एजंट्सना देणारी ज्योती मल्होत्रा एव्हाना हे नाव अवघ्या देशाला माहित झाले। आता या ज्योती जासूसची चौकशी सुरू झाली आहे आणि या चौकशीतून बघा नेमकी काय माहिती मिळवायची ज्योती, ती पाकिस्तानमध्ये कुणाला आणि कशी पोहोचवायची याचे डिटेल्स समोर यायला लागलेत। पाकिस्तानी एजंट्सची मुस्लिम नावं हिंदू नावानं ती सेव्ह करत होती, पाकिस्तानच्या वाऱ्या करत होती, या सगळ्याबद्दलच्या डायऱ्याही लिहित होती। आता या सगळ्यामध्ये आणखी कुणाकुणाचा सहभाग होता याची चौकशी सुरू झाली। ज्या ज्योती मल्होत्राला देशाशी गद्दारी केल्याच्या आरोपातून अटक झाली तीच ज्योती मल्होत्रा पहलगामचा हल्ला झाल्यानंतर देशवासियांना ज्ञान देत होती। हमारी बिना नॉट मतलब वॉचफुल नहीं थे हम, जिसकी वजह से ये चीज़ हुई। हम लोग को वॉचफुल होना चाहिए, हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए। अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन। अगर हम लोग ही करप्ट हैं, हम लोग ही गलत हैं, तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है। किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है। अगर किसी ने भी उन टेररिस्ट को सपोर्ट किया है तो बहुत गलत चीज़ है और उसमें हम खुद रिस्पॉन्सिबल हैं, हमारी गवर्नमेंट रिस्पॉन्सिबल है, क्योंकि वो उस सिक्योरिटी कहीं ना कहीं उनसे मिसिंग हुई। वो सिक्योरिटी वहाँ पर लैप्स हुई, कुछ तो गड़बड़ हुई जो जिस वजह से ये इतना बड़ा अटैक हुआ। ती भारत पाकिस्तान बॉर्डर क्रॉस कर दे, पासपोर्ट हाथ में और अपना चलेंगे अभी। हाँ जी सर, चलो जी। तो ये हो गया भाई अपना इंडिया का बॉर्डर क्रॉस। नाउ वी आर एट जीरो लाइन, दिस इज आवर जीरो लाइन। इस तरफ अपना इंडिया एंड जस्ट वी आर नाउ गोइंग टू क्रॉस दिस लाइन। आ जाओ भाई, वेलकम टू पाकिस्तान। एका गुरुद्वाऱ्यात ती दर्शन घेते। 5:30 बजे अभी हम पहुंच रहे हैं यहाँ पे गुरुद्वारे में। आ चुके हैं हम गुरुद्वारे में। श्री वाहेगुरु जी सच्चे पातशाह मेहर करे हो। आणि या दरम्यान एकाशी चॅट कर। देशाशी गद्दारी केल्याच्या आरोपात अटकेत असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ही एका ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका अधिकाऱ्याच्या थेट संपर्कात असल्याचं आता समोर आलं आणि त्याला कारण ठरलंय तपास यंत्रणांच्या हाती लागलेलं एक चॅट। ज्योती मल्होत्राच्या संशयास्पद पाकिस्तान दौऱ्यामुळे आता एक गौप्यस्फोट होत आहेत। ज्योती मल्होत्राला ताब्यात घेतलेला आहे, चौकशी सुरू आहे। तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून अतिशय संवेदनशील माहिती उघडकीस आलेली आहे। पाकिस्तानला गेल्यानंतर वाघा बॉर्डरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्यानंतर तिचे व्हॉट्सअपचे चॅट आता उघड झालेले आहेत। ज्योतीनं ज्या माणसाशी चॅट केलं त्याचं नाव आहे अली हसन आणि तो पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ISIचा अधिकारी। त्या चॅटमध्ये हसन म्हणतो, तिथून कोण कोण पाकिस्तानमध्ये आलं होतं, कुणाला काही खास प्रोटोकॉल दिला गेला का? अली हसननं कोड लँग्वेजमध्ये तिथे कोणी भारतीय गुप्तहेर आता आहे का हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण ज्योतीला ही कोड लँग्वेज समजलीच नाही आणि ती म्हणाली, मला प्रोटोकॉल मिळाला नाहीये, इतर कुणाला मिळाला का माहिती नाहीये। ज्योतीचं हे उत्तर अली हसनचं समाधान करणारं नव्हतं, त्यामुळे यावेळी त्यानं कोड लँग्वेज सोडून ज्योतीला थेट प्रश्न केला। कुणी अंडरकव्हर असेल किंवा गुप्तहेर जो त्या देशात जाऊन तिथली माहिती मिळवेल, अशा गुप्तहेरांची माहिती देईल असा कोणी पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आहे का? असं कोणी असेल तर तुम्ही त्याला गुरुद्वारामध्ये घेऊन या आणि तुम्ही दोघं तिथंच बसा। त्यावर ज्योती म्हणाली, ते इतके मूर्ख थोडीच आहेत। हे संभाषण स्पष्ट करतं की ISIच्या अधिकाऱ्यांनी भारतातल्या यूट्यूबर्स कडून भारतीय हेरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता। पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी अली हसन हा तोच व्यक्ती आहे ज्याने ज्योती मल्होत्राला संपूर्ण पाकिस्तानामध्ये फिरण्यासाठी मोफत
सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याचबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली होती आणि संपूर्ण ठिकाणी पाकिस्तानी पोलिसाची सुरक्षासुद्धा ज्योतीच्या दिमतीला होती. हे सर्व घडवून आणलं होतं हसननं आणि पाकिस्तान उच्चायुक्तामधील दानिश या अधिकाऱ्यानेच ज्योतीची ओळख हसीनशी करून दिली होती. समोर आलेले व्हिडिओज आणि फोटोज याच्यामधून या संदर्भाचे पुरावेसुद्धा मिळालेले आहेत. की हाल है ਤੁਹਾਡੇ जी दानिश जी नॉर्मल वीडियो मांग रही है दानिश जी ਤੁਹਾਨੂੰ जी बस मैं इतना खुश होगी देख के इतना क्या अरेंजमेंट है सुपर. ज्योतीच्या पाकिस्तान भेटीनंतर तिच्या वागण्यामध्ये प्रचंड बदल झाला. तिच्या हालचाली संशयास्पद होत्या. पाकिस्तानमधून आल्यानंतर ज्योतीनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांची नावं हिंदू नावाने सेव्ह केली. ISI एजंट शाकीरचं नाव जाट रंधावा असं केलं. ज्योती ISI अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात राहू लागली. संवेदनशील माहिती ISIला पुरवायला सुरुवात केली. व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामद्वारे ती संपर्कात होती. इतकंच नव्हे तर दानिशच्या मदतीनंच तिनं चीनचा दौराही केला. हे हनी ट्रॅपवाले काय करतात की त्यांनी पाकिस्तान एम्बसीनी हिला आपल्या जाळ्यात ओढलं, हिनी बाकीच्या माणसांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि पैसा यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर येतो पाकिस्तानमधनं. त्याच्यामुळे पैसा वाटायला यांना काही प्रॉब्लेम नसतो. तर तिने आपले स्वतःचे एजंट तयार केले. हे जे 12-13 लोक सध्या पकडल्या गेले आहेत हे सगळे तिचे एजंट्स आहेत आणि तिने सगळीकडे फैलवलेले आहेत. ज्योतीचा जबाब, तिच्या मोबाईलमधून मिळणारे पुरावे आणि तिच्या लॅपटॉपमधून मिळणारा डेटा हा भारतात पेरलेल्या पाकिस्तानी हेरांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.